लातूर शहर महानगरपालिकेत आयुक्तांचा मनमानी कारभार सुरू। गांधी मैदान व गांधी मार्केटमधील व्यापाऱ्यांना दमदाटी व धमक्या देत वसुली सुरू। लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त हे मनमानी कारभार करत असून ते शासनाच्या आदेशानुसार काम करत नाहीत। ते आपला मनमानी कारभार करत गांधी मार्केट व गांधी मैदान मधील गाळेधारकांना दमदाटी धमक्या देत वसुली केली जात आहे। या संदर्भात शासनाच्या जीआरनुसार वसुली करा असं सांगितलं असताना ते कोणाचंही ऐकून न घेता आपला मनमानी कारभार करत असल्याचा आरोप गांधी मार्केट व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सय्यद मोईनउल्ला जियाउल्ला यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे। यावेळी गांधी मैदान गांधी मार्केट व्यापारी संकुल संघातील अनेक व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आल्यानंतर त्या मॅडमला खुश करण्यासाठी, जिल्हाधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी की आपण ह्या लोकांकडून वसुली करून घेऊन महानगरपालिकेकडून, कारण 7/12वर आणखी त्यांचं नाव आहे, आपण वसूल करू शकतो म्हणून त्यांना एक 3-4 कोटीची नोटीस दिली त्यांनी। आणि काही दुकानं मागं सील केलं होतं बघा त्यांनी साहेब, जे की त्यांना अपेक्षित नाही आहे। लातूर हे पूर्ण एरिया जे गावठाणमध्ये आहे आणि अकृषीकर हे जे ऍक्ट जे लागू आहे 1966 पासून लागू आहे। 1972ला इथं हे पूर्ण मार्केट झालेलं आहे। 1972ला इथं तर काही जुने जे लोक आहेत इथं तर बेसच्या वरताचे हे होते, सगळं होतं, हे सगळं होतं। तरी पण ह्या महानगरपालिकेने कसलाही प्रकारचा अभ्यास न करता आम्हाला अकृषीकर लावले आणि सगळ्याकडून वसूल करायला सुरुवात। आम्ही त्यांना सांगितलं की 0.7 न करा म्हणले की आम्ही करत नाहीत म्हणले, ते 0.7 पेक्षा कमी करावं आहे म्हणून, पण त्याच्यामध्ये बी 3% पेक्षा कमीच करा असं लिहिलेलं आहे। पण 3% आम्ही भरायला सुरुवात केली, कारण आम्हाला उगाच जास्त बोजा होईल, नंतर आम्ही यांच्यासोबत आम्ही सगळं पूर्ण कोर्ट मॅटर वगैरे करून हे करू। आम्ही त्यांना जाऊन सांगितले की आम्ही व्याज आणि दंडला पात्र नाहीत साहेब, कारण 2023-24च्या ह्याच्यामध्ये द्या म्हणून यांच्याकडून थकबाकी वगैरे वसूल करा म्हणून GR मध्ये उल्लेख आहे। आणखी तुम्हाला दाखवतो साहेब, त्याच्यामध्ये हे करत असताना सुद्धा आम्हाला दंड आणि व्याज लावलं। आम्ही त्याला जाऊन सांगितलं की दंड आणि व्याजला पात्र नाही, की तिथले खानसुळे म्हणून आहेत आयुक्त, त्याला तर माणसाची कदर नाही साहेब, तो माणूस समोरचा माणूस आहे का बेडबिकार आहे अशी अवस्था लातूरच्या आयुक्ताची झालेली आहे। तो आयुक्त माणसाला तर त्याची किंमतच नाही। परवा मी तुम्हाला फोटो दाखवतो, आम्ही मेमोरंडम द्यायला गेलो होतो त्याला, मी म्हणलं साहेब असं करून फोटो काढू, तसं काढत नाही म्हणले, मी काय सांगा तुमचं, म्हणजे अशी अवस्था झाली। मी तुम्हाला फोटो सुद्धा देतो, त्यांनी काय साहेब कसं केलं त्यांनी, म्हणजे लातूरची जनताची अशी बेहाल करून टाकली या लोकांनी। आणि त्याच्यानंतर त्यांचं उपयुक्त म्हणून जे खानसोळे साहेब आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला व्याज आणि दंडामध्ये आम्ही हे करतो। मी म्हणलं अकृषीकर लावू, ठीक आहे अकृषीकर भरू नका। मी म्हणलं तुमच्या लोकांना सांगा, मी सांगू शकत नाही म्हणले, त्या लोकांना तुम्ही देऊ नका म्हणले। असं करून त्यांनी मी केले, फाईल पुटअप केले, व्याज माफ केले आणि दंड माफ केले नाही, दंड माफ नाही होत म्हणले, नियमामध्ये आहे। आम्ही म्हणलो कोणतं नियम आहे दाखवा, ह्याच नियमामध्ये, ह्या नियमानुसार सुद्धा व्याज आहे ना, पण कधी आहे, तुम्ही जर भाडे निश्चिती केली असेल, तुम्ही फायनल केलं असेल, सगळ्या 6 नोव्हेंबरची मीटिंग त्यांनी एक सुद्धा घेतली नाही साहेब। आम्ही वारंवार त्यांना सांगितलं की ह्या GR बद्दल मीटिंग घ्या ना, जसं तुम्ही 26 एप्रिलला घेतल्याबद्दल, ती आतापर्यंत त्यांनी कधीच घेतली नाही। आणि वारंवार आता पूर्ण लोक सुरू केले त्यांनी आणि सगळ्याला धमक्या दिल्या आहेत की आम्ही तुमची सील करू, हे घेऊ, तुमच्या ताब्यात घेऊन लिलाव करू, असं करून चाललंय। जे की 19, 20, 21 पर्यंत कोरोना होता साहेब, बंद होते दुकानं, तरी पण आम्ही भाडे भरतो। पण शासनाने सांगितलंच नाही की तुमच्या ह्यांच्याकडून हे जे थकबाकीदार आहेत भाडंच फायनल झालं नव्हतं, तेव्हा कसं आम्ही भाडं भरू, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना अवगत केलं होतं साहेब। पण आमचं काही ऐकायला तयार नाही। लोकप्रतिनिधीला सांगितलं आम्ही, आदरणीय अमित देशमुख साहेबांना सांगितल्यानंतर त्यांनी सांगितले हो म्हणलं, पण त्यांनी काय ऐकायला तयार नाहीत ते लोक। पण आता ह्याच्याबद्दल जे परिपत्रकात आहे तेच आमच्याकडून वसूल करा साहेब, आम्ही जास्तीचं नको आम्हाला। बरं सगळे दुकानं चलत नाही साहेब, आज इथं 100 दुकानं आहेत तर 100च्या 100 दुकानं चलत नाही। काही लोकांची मजबुरी असते, काही लोकांचं दुकान चलत नाही, आम्ही त्यांना टप्पे पाडून द्या म्हणलं तरी आज करून द्यायला तयार नाही। बरं 26 एप्रिल 2023च्या हिशोबाने आम्ही आता पैसे भरतो, तुम्हाला जेव्हा मीटिंग घ्यायची तेव्हा मीटिंग घ्या, आणि नंतर काही पैसे जास्त आले किंवा कमी असते तर आमचे समायोजित करा। त्या 7 नोव्हेंबरचे तर परिपत्रकाची तर मीटिंग बी घ्यायला तयार नाही आणि काही करायला तयार नाही, अशी दंडमशाही आणि हुकुमशाही हे चालू आहे। आणि आम्हाला कधीही आम्ही काय त्याच्या पाया पडणं झालो, आम्ही काय त्याला भीक मागणं झालो साहेब। आज आम्ही 25 वर्षापासून ह्या मार्केटमध्ये आहोत, हे 25 वर्षापूर्वीचे हे ह्या दुकानाला 1-1 लाख, 1.25 लाख रुपये आम्ही बँकेकडून ह्या कॉन्ट्रॅक्टरला दिलेलं आहे।
आणि 1 लाख, सव्वा लाख रुपये घेऊन आम्हाला हे दुकानं दिलेले आहेत ते नगरपालिकेने त्या आमच्याकडून पैसे घेऊन. आज आमचं डिपॉझिट 1.25 लाख तिथं आहे. तेव्हा त्यांनी 500 रुपये मायनस करत होते आमच्या व्याजाच्या दराने, पण आता ते सुद्धा बंद करून टाकलेले ते. आणि काही म्हणजे ऐकायला तयार नाही. आम्ही त्यांना GR दाखवलं की त्यांनी म्हणतात की ते तसं नाही, त्या GR मध्ये असं आहे, असं उगाच खोटं बोलतात ते. GRचा अभ्यास नाही आणि अकृषी करतर साहेब त्यांना माहीतच नाही. त्यांनी आणलं त्या मॅडमनी काहीतरी दाब दिला असेल त्यांना, तुझं असं काढते तसं काढते म्हणले की त्यांनी अकृषी कर भरायला सुरुवात केली. 40 वर्षापर्यंत अकृषी कर आलं नाही साहेब, आत्ताच कसं काय आलंय? काय साक्षात कुठून ते म्हणजे कुठून वरून आलेत का ते अधिकारी? काय नियम वगैरे काय नाही आहेत का? आणि गावठाणला कधीच लागत नाही साहेब. अकृषी कर हे जे कृषी जमीन आहे, जे त्याला रूपांतर अकृषी कर मध्ये केल्यानंतर त्याचं अकृषी कर झालं ते, आणि त्याला येणे टॅक्स भरला. इथं नाहीच ना. काही लोक म्हणतात आपले पत्रकार बंधू नाही, हे रिझर्वेशनची जागा आहे, इथं बांधले, हायकोर्टानं पाडायची ऑर्डर दिले, सुप्रीम कोर्टाकडून स्टे घेतले याला. मग रिझर्वेशनची जागा आहे म्हणजे ती म्हणजे पूर्ण प्लॅन, डेव्हलपमेंट प्लॅन फायनल झाला असेल ना साहेब नगरपालिकेच्या त्यावेळेस. हे सगळं केलंच असेल ना त्यांनी. हे सगळं माहिती असून सुद्धा आमच्यावर हे जे लोक जे आहेत जाणून बुजून, नगरपालिकेचे लोक, आता इथं गोरगरीब आहेत साहेब, पोट रोज चलावा तळावा त्यांचं घर भागावं अशी अवस्था आहे. असं समजू नका की तुम्ही हे सगळे शोबाजी करू लागले. सगळे किती म्हणजे व्याजा दवा म्हणजे बँकेची व्याजाने व्याज येते त्यांना माहित आहे. आम्हाला माहित आहे. कंटिन्यू ट्रेडिंग आता संपलेली आहे, पण आम्हाला जे नियमान आहे ते करा म्हणून आमची मागणी आहे. आणि आपल्या सर्व पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे की जे काही खरं आहे, जे काही फॅक्ट आहे त्याच्यामध्ये आपण त्यांना विचारा की बाबा हे GR नुसार हे खरं आहे का नाही, हे GR खरं आहे का नाही, का आम्ही डुप्लिकेट कुठून GR आणलंय. पूर्ण वेबसाईटवर हे GR आहेत. त्यांना वारंवार आम्ही सांगून आमची पूर्ण तोंडी लेखी आम्ही दिलेले ते सुद्धा मी तुम्हाला पुरवतो ते सगळं पूर्ण. पण आमची विनंती आहे साहेब आम्हाला की आम्हाला हे ह्या म्हणजे लोक म्हणत होते की पुराण काळामध्ये, निजामच्या काळामध्ये, औरंगजेबच्या काळामध्ये जिजिया कर हे कर लावत होते, इंग्रजांमध्ये कोणतं तरी कर, पण ते तर त्यांचं कमी होतं, त्यांच्यापेक्षा यांचं कर जास्त झालेलं असतं. आपण विसरलो आलो आपण पहिल्याचा काळ कसा होता आणि आत्ताचा काळ कसा होता. पण हे विपरीत झालेलं आहे सगळं आणि कोणीही ऐकायला तयार नाही. त्यांचं म्हणणं आहे की डिपार्टमेंटल इन्क्वायरी आता चौकशी व्हायची संपलं. आता चौकशी कोणत्याही अधिकारीची होईना झाली साहेब. बघा तुम्ही या 10 वर्षात या 5 वर्षात कोण काही नंगा नाच केला तरी त्याची चौकशी व्हायला तयार नाही, त्यांना काही करायला तयार नाही. त्यांना आज हे त्यांचं जे आदेश आहे त्यांच्याच आदेशाला त्यांनी केराची टोपली दाखवून त्यांनी आमच्या पूर्ण हे करत आहे. तर माझी विनंती आहे आणखीन एकदा पुनश्च की आपल्या सर्वांना की हे GR नुसार आम्हाला भाडे आकारणी करावी. आम्ही भरण्यास तयार आहोत. आम्ही कुठं नाही म्हणत नाही. आम्ही त्यांना फक्त म्हणलं की दंड व्याज आम्ही भरणार नाही. म्हणलं तर व्याज माफ केले, दंड तसंच ठेवलं. मग हे 25 आम्हाला इथं भाडं 500 रुपये जास्त आणलं होतं. आम्ही त्याच्या निदर्शनास आणून दिलं की हे 500 रुपये जास्त आहे. ठीक आहे म्हणले. त्यांना 8 महिने लागले साहेब करायला आणि डिसेंबर महिन्यात बिलं दिली. आता डिसेंबर महिन्यात बिलं नाही आणि फेब्रुवारी महिन्यात सुरू झालं त्यांचं. म्हणलं आम्ही भरायला तयार आहे, तुम्ही टप्पे द्या, व्याज दंड हे आकारू नका. हे आम्ही त्यांना काय सांगितलं, हो म्हणले आणि काहीच करायला तयार नाही. त्या 30 दुकानाचे आहेत ना छोटे दुकानं, त्यांचं भाडं कमी येते. आम्ही म्हणतो साहेब ते कमी येते ना, नाही त्याला 2012चं काउन्सिलचं ठराव त्याला लागू होते. मी म्हणलं त्याला जर लागू होत असेल तर ह्याला बी लागू तेच करा ना. शासनानं तुम्हाला आत्ता दिले GR त्याच्या हिशोबाने करा ना. पहिलं GST नव्हती साहेब, भाडेवाढ नव्हती. आता 3 वर्षानं 5% भाडेवाढ आहे. GST 18% आहे. हे सगळे आम्ही भरतो. 17 ते 19 GST घेऊ शकत नाही साहेब आमच्याकडून. आपण सुद्धा माहिती घ्या GSTच्या इथल्या सरटॅक्स ऑफिसमधून. हे सगळ्या बाबी आम्ही त्यांना निदर्शन आणून दिल्यानंतर सुद्धा त्यांनी दमदाटी आमची दुकानं बंद करतो, काल 5-6 लोकांचे बंद करतो म्हणून सांगितल्यानंतर त्यांनी व्याजानं पैसे काढून 5 रुपये शेकड्यानं पैसे देऊन त्यांना देऊन टाकले. माझं दुकान बंद केलं, सील केलं तर कोण येणार आहे म्हणलंय. आता आमच्याकडं कुठे आहे, जसं की त्यांनी सील केले त्या ह्यानी महसूलच्या लोकांनी. महसूलच्या लोकांना तर अधिकारच नाही आमच्या दुकानं सील करायची, तरी पण तिथल्या गांधी मार्केटचे सील केले, इथल्या ब्लड बँकेचे सील केले. कशासाठी तर अकृषी कर साहेब. अकृषी कर लागूच होत नाही. जे लातूरचे लोक आहेत त्यांना सांगू इच्छितो मी, हे जुनं गाव आहे, हे गावठाणमधलं गाव आहे, त्याला कसं लागू होणार. पण ते काही नाही, ग्रहपाठ नाही, काय नाही. तिथून कलेक्टर ऑफिसून आम्ही काय म्हणलं की ऐकतात
कुणी म्हणजे माहिती घेत नाही, कुणी अभ्यास करत नाही, काय GR काय म्हणतो, लोक काय म्हणते हे काय विचार